अध्याय 10वा सद्गुरूचा कृपाप्रसाद श्रीपाद श्री वल्लभ जयंती स्पेशल व्हिडिओ। एका गावात वल्लभेश नावाचा ब्राह्मण राहत होता। त्याचा स्वभाव अत्यंत सरळ होता। त्याचे आचार विचार उच्चार हे सात्विक होते। तो आपला व्यापार सचोटीने करत असे। प्रामाणिकपणे कष्ट करावे हे सूत्र त्याने जाणून घेतले होते। पहाटे उठून तो मंगलस्नान करत असे, देवाची मनोभावे पूजा करीत असे। त्यानंतर दुकानात येऊन आपल्या व्यापारात सुरुवात करी। आलेल्या गिराईकांचा तो आदर राखत होता। दुपारी घरी येऊन भोजन करून थोडी विश्रांती घेत असे। पुन्हा दुकान उघडून व्यापार करून घरी येऊन भोजन करून विश्रांती करत असे। अशा प्रकारे त्याचा व्यापार उत्तम प्रकारे सुरू होता। व्यापारातील महत्त्वाची मूल्ये त्याने आत्मसात केली होती। त्यांच्या गावाजवळच कुरवपूर हे क्षेत्र होते। हा व्यापारी दरवर्षी नियमपूर्वक येथे जाऊन श्रीपाद वल्लभाचे दर्शन घेत असे। व्यापारातून मिळालेले 4 पैसे बाजूला ठेवून तो पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, गणगापूर इत्यादी तीर्थक्षेत्रात जात असे व तेथे स्नान करीत पूजा वगैरे करून प्रसन्न मनाने घरी येत असे। आपल्या व्यापारावर त्याचे पूर्ण लक्ष होते। अनेक ठिकाणाहून तो उत्तम व वाजवी किमतीचा माल आणत असे आणि तो लोकांपर्यंत पोचवित असे। वल्लभेश एकदा कुरवपूरला श्रीपाद वल्लभाच्या दर्शनाला आला। त्याने स्वामींचे दर्शन घेतले व सांगितले, पुढील वर्षी सहस्त्र भोजन घालण्याची माझी इच्छा आहे। स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला। वल्लभेशला अतिशय आनंद झाला। दानामध्ये खूप आनंद समावलेला असतो। या समाधानाने अवस्था तो घरी आला। आता वल्लभेश व्यापारात खूप लक्ष घालू लागला। पण गावाहून भरपूर माल आणून त्यांनी विकण्यासाठी सुरुवात केली। व्यापारात फायदा होऊ लागला। त्यातील पैसे सहस्त्र भोजनासाठी त्यांनी वेगळे ठेवले, काही पैसे पाठविले। कुरवपूरची यात्रा जवळ आली। वल्लभेशने यात्रेला जाण्याची तयारी सुरू केली। तेव्हा एकदा यात्रेला जाईन व भोजन घालीन असे त्याला आतून वाटत होते। नवसाची सांगता करण्यासाठी ते कुरवपूरला जाण्यासाठी निघाले। त्यावेळी त्यांना 3 यात्रेकरू भेटले। एकमेकांचा परिचय झाला आणि विविध विषयावर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या। या 3 प्रवाशांपैकी 2 प्रवासी हे चोर होते। वल्लभेशना त्यांची खरी ओळख झाली नाही। रात्री धर्मशाळेत ते सर्वजण झोपी गेले। चोर हळूच उठले आणि वल्लभेशला मारहाण करून त्याचे पैसे घेऊन ते पळून गेले। या घटनेने वल्लभेश दुःखी कष्टी झाला। त्यांनी सद्गुरूचा धावा केला। सद्गुरू येथे हजर झाले। त्यांना चोरांना पकडले, त्यांच्याकडून पैसे परत घेतले व वल्लभेशला दिले। वल्लभेशने स्वामींचे पाय धरले, स्वामींचे आशीर्वाद घेतला। सकाळी उठून वल्लभेशने कुरवपूरला आले आणि त्यांची सद्गुरूचे पाय धरले। नवस केल्याप्रमाणे सहस्राधिक लोकांना भोजन घातले। सर्वजण पक्वान्नाचे भोजनाने तृप्त झाले। वल्लभेशने सर्वांना दक्षिणा दिली व वंदन केले। सर्वांचे भोजन झाल्यावर स्वामींनीही भोजन केले। त्यानंतर वल्लभेशने भोजनप्रसाद घेतला। पुढे आपला व्यापार सचोटीने करून आयुष्य सार्थकी लावले। सद्गुरूच्या कृपेने हे कार्य पूर्ण झाले। दरवर्षी ते सद्गुरूच्या दर्शनासाठी जात होते। सद्गुरूंच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवली। पुढे उभे राहत ते भक्ताचा सांभाळ करतात। यासाठी सदाचाराचा मार्ग कधी सोडू नका। भगवंताचे स्मरण करीत आपले कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे करत राहा। श्री गुरुदत्त।